अजितदादांनी डोळे उघडावेत आता. मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो. आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे, याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे. अरे मी काय कोणाचा खून नाही केला, मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली. करा इन्क्वायरी, एक तुझी होती आणि एक माझी होते. त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत ना, त्या आयुष्यभर तुला लागतील. तू पण एका पोरीचा बाप आहेस. एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय. त्याच्या दोन पोरी आज 10वीला परीक्षेला बसलाय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात. अशी किती घरं बर्बाद करणार आहात. त्याने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायको याला सांभाळलं नाही, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला? किती परमार तुम्ही अजून घडवणार, किती जमील शेख घडवणार तुम्ही? ह्याच्यासाठी राजकारण करता? इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो, काय म्हणजे कोण ऑपरेट करते सगळं? मला काय विचारतात, त्यांनी सांगितलं ना, मला तर माहिती पण नाही. मी तर त्याला विचारत होतो, अरे काय त्रास आहे का? तो बिचारा इतका घाबरला होता. पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला. आणि आता ठीक आहे, चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं, पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात. आमचं एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे, त्याला सुद्धा गेले वर्षभर हाच त्रास आहे. हाच त्रास. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो, कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो. काय म्हणजे कोण ऑपरेट करते सगळं? माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे, एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी, एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी, एकाचा खून ऑलरेडी झालाय. त्याच्या दोन पोरी आज 10वीला परीक्षेला बसलाय, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात. अशी किती घरं बर्बाद करणार आहात? घरात जेवायला पैसा नाही त्या जमीलच्या, असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही? तो शमीम खान पैसेवाला आहे, तो सांभाळू शकला, हा घाबरला. काय चालू आहे? आणि तुम्हाला दिसत नाही सगळं? मी तुमच्या समोर माणसं उभी करतो, मला काय बोलायचंच नाही. याने सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच, जेव्हा सत्य सामोरे आलो तेव्हा. मी कशाला अजून बोलू, म्हणजे लोकांना वाटायला की हाच करतोय. मला काही करायचं नाही, पण अजितदादांनी डोळे उघडावेत आता. मी उगाच नाही अजितदादांवर बोलायचो, आम्हाला त्रास होतो. आमच्या इन्क्वायऱ्या होणार आहे, याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे. अरे मी काय कोणाचा खून नाही केला, मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली. करा इन्क्वायरी, एक तुझी होती आणि एक माझी होते. त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत ना, त्या आयुष्यभर तुला लागतील. तू पण एका पोरीचा बाप आहेस. काय किती जणांना बर्बाद करणार तुम्ही? आव्हाडांना अनेक लोक सोडून गेले, त्याच्या मागची कारण अजितदादांना सगळं माहितीये कोण कशाला सोडून जातं, आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेली हे पण तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती. आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आव्हाड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो. पण अजितदादा तुमच्या पोराचं नाव वापरतात, अजितदादा तुमचं नाव वापरतात. आम्ही कधी बोलतोय का? पण हे काय चालू आहे? उद्या हिने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायको याला सांभाळलं नाही, त्याने 100% नाव लिहून आत्महत्या केली असती. काय मिळणार आहे तुम्हाला? किती परमार तुम्ही अजून घडवणार, किती जमील शेख घडवणार तुम्ही? ह्याच्यासाठी राजकारण करता? अजून एक नाव देतो, शमीम खान, घ्या बोलून त्याला. त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहब मेरे को इतनी तकलीफ हो रही है. पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, अजिबात काय हे करू नको. या पद्धतीचं राजकारण. आणि तरी मतं किती मिळतात? अजूनही सांगतो, जमील शेखची खून उघडा द्या. ते जे नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर, त्यांच्या हातात चौकशी द्या. हिम्मत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय, हिम्मत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात केस आणि सांगा चला करा चौकशी, बघा काय होतं त्याचं. जितेंद्र आव्हाड म्हणतात की मी कोणाचा खून केलेला नाही, मी कोणाला आत्महत्या करायला भाग पाडलेलं नाही. मात्र पुन्हा परमार आणि जमील शेख होऊ देऊ नका, किंबहुना कोणाला त्रास देऊ नका, आत्महत्या करायला भाग पाडू नका, अशी कळकळीची विनंती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. आज त्या दोन मुली, त्यांची पत्नी रडत आहे. त्यांना 2 मुलीचा श्राप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टीका केली. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बुमऱ्यातील नेते शमीम खान याला सुद्धा त्रास दिला जात आहे. कधी दुबईवरून तर कधी इन्कम टॅक्स तर कधी ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आव्हाडाला अडकवण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला आत्महत्या करायला भाग पाडू नका अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाला सुनावलेलं आहे. मला अडकायचे असेल तर मी तयार आहे, करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी असे थेट आव्हानही त्यांनी. जमीन शेखच्या हत्येचा तपास पुन्हा सुरू करा, त्याचा तपास हिंमत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाऱ्याकडे द्या असंही आव्हान त्यांनी यावेळी केलेलं आहे. आज महापालिकेत कोणतेही पद नसताना कॅबिन वापरली जात आहे, त्यासाठी पालिकेचे कर्मचारी झोपलेले असतात. हे महापालिका आयुक्तांना दिसत नाही का असा सवाल करत शहर विकास विभागातच जायचे, सर्वांच्या कुंडल्या काढायच्या आणि त्यांना घाबरविण्याचे काम करायचे, एवढेच काम शिल्लक राहिलेले आहेत. केवळ आपल्याला आमदार व्हायचे आहे म्हणून धमकावून घाबरवून स्वतःच्या गटात घेण्याचे घाणेरडे राजकारण केले जात असून हे अजित पवार यांना दिसत नाहीत का असा सवालही त्यांनी केलाय. तसेच ठाणे जेलमध्ये हत्येचे आरोपी आहेत, त्यांना सुद्धा फोन आणि जेवण पुरवले जात आहे. तसेच जेलमधील कॅन्टीन देखील राबोड येथील एक जण चालवत असून त्याच्याकडून सुद्धा या सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असताना त्यांनी देखील यांना सहकार्य केले होते, परंतु त्यांच्या कदाचित हे लक्षात आले नसेल की तो आज एक भस्मासूर झाला असल्याची टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.